केला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार, मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. ज्या शाळेने पुनर्वसन केलं अशा मुलांचं ज्यांच्याकडे कोणीच बघत नव्हतं. काही HIV पॉझिटिव्ह मुलं, काही कमर्शियल सेक्स वर्करची मुलं, काही कुमारी मातांची मुलं आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवून इथल्या 200 बालकांना इथे आणलेली ही स्नेहालय संस्था. इथेच राहून इथेच शिक्षण घेऊन इथेच मोठी होणारी ही मुलं खूप वेगळं काही आपल्याला शिकवणार आहे. आणि म्हणूनच लहान मुलं म्हणल्यावर आपण भविष्य, उद्या याच्याविषयी बोलतो. पण ज्यांना खरोखर भविष्यामध्ये काय आहे हे माहिती नाही, जे आजमध्ये जगतायत, पावलापुरता प्रकाश घेऊन जगतायत, त्या मुलांशी आज आपण गप्पा मारणार आहे. बघूया स्नेहालयमधली मुलं आपल्याला काय काय शिकवतात. झी मराठीच्या या मधली सुट्टी कार्यक्रमाने मला महाराष्ट्रातल्या असंख्य छोट्या छोट्या मुलांची गप्पा मारायची संधी दिली. कदाचित ती मुलं आपल्या पालकांशी, शिक्षकांशी जे बोलणार नाहीत ते माझ्यासमोर मनमोकळेपणाने बोलली. खूप छान छोटे छोटे मित्रमैत्रिणी झाले. आजचे हे आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते जे बोलतील, कदाचित ते वास्तव जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा ते आपल्याला झेपणार नाही असं आहे. बघूया स्नेहालयमधली ही छोटी दोस्त मंडळी आपल्याला काय काय सांगताय. हाय. बरं, मी तुमची दोघांची नावं ओळखू का? तुझं नाव आहे अगं तेजस्विनी. मला वाटलं तुझं कृष्णा आणि ह्याचं तेजस आहे का नाही? तुझं काय? तेजस्विनी. तुझं तेजस्विनी आहे म्हणजे काय ग, माहितीये तुला? मला अर्ध नाव माहिती तेजस्विनीचं. तेजस्विनीचा अर्थ माहितीये? मी सांगणार नाही. तू सांगणार नाही म्हणते. या अर्थ सांगणारच नाही, तिला माहितीये तेजस्विनी. बरं, तुम्ही कितवीत आहात? पहिलीत आहात का दुसरीत आहात? आम्ही पहिली ते ह्यो पण पहिली. तुम्ही दोघं मोठ्याने बोलता का रे? तुला ओरडता येतं का मोठ्याने? तेजस्विनी ओरडून दाखव बरं. अशी ओय असं येतं? ओरड. मी नाही सांगणार. मी तुम्हाला येतात. ही शपथ, कसला हा तुला येतं? मला कुत्र्याचा आवाज येतो पण मी नाही सांगणार. ती सांगणारच नाहीये की तिला कुत्र्याचा आवाज येतो. कोणालाही सांगणार नाहीये. कारण तुम्ही दोघं इकडे हॉस्टेलमध्ये राहता ना, स्नेहालयमध्ये? आम्ही इथं जातो. मी इथं जातो. हो. आम्हाला इथं खाऊ पण दे. खाऊ पण देतात? काय देतात खाऊ? सांग ना. हे मी नाही सांगणारच म्हणते बाबा तेजस्विनी सगळ्याला. मी तुम्हाला सांगू काय देत असतील बरं? भात. नाश्त्याला काही भात असतो? चुकलं माझं, आय एम सॉरी. चुकलं ना माझं. बरं, जेवायला म्हणतोय मी, जेवायला भात म्हणतोय मी. नाश्त्याला पोहे. आहे पोहे असते. नाश्त्याला पोहे असतात. तुम्हाला सांगतो, मोठी झाल्यावर तेजस्विनी कोण होणार आहे? मी मोठी झाल्यावर हा सांग. मी मोठी झाल्यावर ना, मी मोठी झाल्यावर पोलीस होणार आहे. असं तोंडावर हात ठेवून सांगतात का पोलीस? पोलीस काय असे उभं राहतात का? आणि तुला घरची सगळ्यात काय आठवण येते का? घरची येते का तुला? तुला घरची आठवण येते का इकडे? नाही येते मला. मी नाही लावणार. तुम्ही दोघं स्ट्रॉंग आहात का एकदम? म्हणून तुम्ही पोलीस होणार आहात का दोघं? हा. तू आणि सकाळी तुला सकाळी सकाळी उठायला कंटाळा येतो का शाळेत यायला? झोप येते का नाही? मज्जा येते? सकाळी सकाळी माझी ब्लेज घासतो. ब्रश घासतो का दात घासता? करतो. केल्यावर करतोस तू करतेस का ग? केल्यावर झोप. मग नाचता नाचता केल्यावर
आंघोळ करायची जेवण केलं झोपतो मग सकाळी उठतो व्यायाम करतो काय व्यायाम करतेस ग? हातातलं पायातलं मान ते फिरवतो आम्ही काय करतो आधी ती प्रार्थना घेतो एक इतनी शक्ती मेरे ते सगळं घेतो मग पसंत इतकं लगेच तुला गाणं येतं का? प्रेझेंट तुम्हाला घेते दोघांना गाणं येतं? कुठलं येतं? मला तेल बिळ आणि कॅपची वड्या तुला मला छोटीशी बाजू नाटक हातात म्हण बरं म्हण. कॉलेजला म्हण ना. ए ती काही सांगत मी नाही सांगणार मी नाही प्लीज ग ए प्लीज ग गाणं म्हण ना. मी परत नाही म्हणणार नाश्त्याला भात खातात म्हणून. तिने आज ठरवलं मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. मला सगळं माहिती आहे मला सगळं येतं पण मी तुम्हाला आज काहीही सांगणार नाही. आणि मला असं वाटतं की हीच लहान मुलांची मजा आहे की त्यांना जे जे येतं त्यांनी जर दरवेळी करून दाखवलं तर ती मोठीच माणसं असतील ना की आपल्याला जे जे येतं ते जरा गर्दी जमली की करून दाखवणारी मोठी माणसं असतात. लहान मुलांना जेव्हा ते वाटतं तेव्हाच ते करून दाखवतात म्हणूनच ती लहान मुलं असतात. आणि आता माझ्याबरोबर आदित्य आणि समीर आहेत. हाय 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 समीर कसा आहेस तू? बरं आहे तू मला कितवी जात रे तुम्ही? दुसरीला तू तिसरी तू काय होणार मोठेपणी? मिलिटरी मिलिटरी? तू रे डॉक्टर काय रे मला डॉक्टर आवड काय आवडतं सांग? अशी छान एकदम खोलीत बसलेले असतात आणि मस्त अशी खुर्ची असते आणि सगळ्यांना असं काहीतरी औषध लिहून देतात म्हणून हो ना. आणि मग तुम्ही हॉस्टेलला राहता ना इकडे हा मजा करता हॉस्टेलला खूप? हा काय काय मजा करता सांग ना. खाणं खेळतो आणि मारामारी करता का रे हॉस्टेलला? हा? मारामारी खरं सांग ना. आपसात होतात हा? कधी आपसात होतात कधी कधी तू करतोस कोणाशी करतोस रे? आमच्या हॉलमधल्या पोरांची हा हॉलमधल्या पोरांची हॉलमधल्या पोरांची सॉलिड करता मारामारी कशाने करता? उशांनी? मग हाताने हातानेच करता. आणि हॉस्टेलला तुम्ही रात्री घाबरवता का रे एकमेकांना कधी? भीती वाटते का भीती? नाही आणि घर कुठे आहे तुमचं? माझं मुंबई माझं जाम तुझं मुंबईला आहे? मग तुम्ही दिवाळीत जाता का? आता उन्हाळ्यात बी जाणार आहे ना मग उन्हाळ्यात आता गेल्यावर आठवण येईल का? शाळेची आठवण येते तर घरची आठवण येते इथे आलं की? तिथं आल्यावर तिकडे गेल्यावर इथं नाही येते तिकडे गेल्यावर वाटतं पटकन शाळा सुरू व्हावी परत. त्याला नाही वाटत बघ समीरला नाही वाटत. मुंबई आवडते का रे? तिकडच भारी तुला काय आवडतं रे जास्त? घरी आवडतं का इथे आवडतं स्नेहालयमध्ये? दोन्ही कलर मिलिटरीत काय जायचं म्हणतोस तू रे? कोणाचं रक्षण करणार? आपल्या मान ए समीर तू डॉक्टर झाला लोकांना सांगशील का? काय सांगणार? सिगरेट ओढायची नाही दारू प्यायची तंबाखू खायची? काय होतं रे तंबाखू खाल्ली तर? सर्दी आणि ते खोकला दात पण जात खेळते हा ना. तर एवढा तुम्ही आता ताण घेऊ नका. तुम्ही आपला गणित भाषा कविता एवढा आत्ता विचार करा. हा तर बेस्ट ऑफ लक. छान करा अभ्यास. बाय. आता माझ्याबरोबर तिसरीतला एक एकदम स्मार्ट विद्यार्थी त्याचं नाव आहे जावेद. हा जावेद हो कसा आहेस तू? बरं आहे तुम्ही कसे मी पण बरा आहे बाबा. काय आवडतं तुला रे शाळेत सगळ्यात? मला शाळेत खूप आहे ना तक्रार म्हणजे प्रॉब्लेम होतं प्रॉब्लेम होतो कसला? म्हणजे हे पोरं धिंगाणा घालताना खूप आवाज होतो. पोरं धिंगाणा घालतात त्याचा खूप आवाज होतो. तू नाही घालत ना कधी धिंगाणा? अजिबात नाही? नाही कधीच नाही? कधी ना कधी रविवारचं रविवारी बाकी सोमवार ते शनिवार एकदा पण नाही? नाही एकदाही नाही? हं. तू मला ना जावेद काही उगीच गंभीर चेहरा करून सांगतो पोरं धिंगाणा घालतात मला प्रॉब्लेम होतो. तू मला सगळ्यात जास्त दंगा करत असेल असं वाटतं. बरोबर आहे की नाही? हं. म्हणजे जे धिंगाणा घालतात हा. त्यांना सण मारलं का असंच जोरात ओरडतात ना की त्याच्याने हे मग होतं सर मारल्यानंतर शिकून ते नाही होत. ओरडतात? शिकून नाही होत जास्ती सरांना पण त्रास होतो आम्हाला पण त्रास होतो. अरे असं होतं. चांगल्या चांगल्या गुणी विद्यार्थ्यांना त्रास होतो त्याचा. हा फार खट्याळ वाटतोस मला जावेद. हा ते बघ कुठला आहेस रे तू? शेवगाव शेवगावहून इकडे आलास तू? मग तू सुट्टीत घरी जातोस का? नाही नाही जा तिथेच थांबतोस. काय आठवतं रे सगळ्यात? आठवण येते का घरची? कसली आठवण येते? कारण की कोण घ्यायला नाही येत मला म्हणून. पण घरची काय आठवण येते सगळ्यात जास्त? घरची याची मी आहे ना आईकडे राहायचं खेळायचं खायचं प्यायचं
त्याची आठवण येते मला. आई काय करून द्यायची तुला सगळ्यात आई खायला? आई मला काम सांगायची ते मी करायचो. फक्त मी आहे ना हे ऐकायचं नाही आईचं. बस एवढं. मग आता आईला भेटायला कधी जाणार आहेस तू? आई नाही मला आता. लहानपणी होतं तेव्हा होती आई, आता नाही. मग तू तर मोठेपणी काय होणार आहेस सांग? मी इंजिनियर. आणि काय करणार इंजिनियर? मी इंजिनियर होऊन अशा मोठमोठ्या बिल्डिंग बांधणार. हो, तसंच मोठं झाल्यावर मस्त बिल्डिंग बांध, छान मोठा हो, आणि असं एकदम असा मोठा झालेला जावेद आम्हाला बघायला खूप मजा येईल. आणि कदाचित मधली सुट्टीला एखादा तरी ऑडियन्स असा असेल ज्याला आठवेल की खूप वर्षापूर्वी स्नेहालयमध्ये हा जावेद आपल्याला भेटला होता, ज्याने आपल्याला सांगितलं होतं की मी अशा परिस्थितीतून आलो आहे आणि अशी परिस्थिती मला घडवायची आणि आज त्यांनी घडवली. तो मधली सुट्टीतला रसिक याला जेव्हा भेटेल तेव्हा माझ्या दृष्टीने मधली सुट्टी खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होईल. आणि आता वेळ आहे गोष्टीची. मधली सुट्टीमधले हा रसिकांना सगळ्यात आवडलेला भाग आहे, याचा खूप आनंद आहे. कारण या सगळ्या गोष्टी आता एका DVDच्या स्वरूपात तुमच्याकडे पोहोचतायत. हा खूप छान भाग आहे, कारण या निमित्ताने मलाही पुन्हा एकदा या सगळ्या शाळा बघता येतील, या सगळ्या छोट्या दोस्तांना भेटता येईल. पण आता या स्नेहालयमधल्या 5वी ते 10वीतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी गोष्ट सांगणार आहे. पण त्याच्या आधी मला सांगा की तुम्ही एकमेकांना गोष्टी सांगता का? हॉस्टेलला तुम्ही सगळे एकत्र राहता, भीतीच्या गोष्टी सांगता का कोणी? घाबरवणाऱ्या, भूताच्या? कोण सांगतं? ही सांगते? असं कधी झालंय का की तू गोष्ट सांगितलीस भीतीची आणि सगळ्यात जास्त तूच घाबरली? झालंय ना. म्हणजे मी सांगते खरं, पण कधी कधी त्या घाबरतात, त्यामुळे मी अजून घाबरायला लागते. आणि नंतर एकटं कुठे जायला भीती वाटते? एकटं जायला भीती वाटते. मग असं वाटतं की आता मी सांगितलं तसंच घडतं की काय माझ्याशी असं. मग असल्या गोष्टी सांगूच नाहीत घाबरवणाऱ्या. कशाला दुसऱ्याला घाबरवणाऱ्या गोष्टी सांगायच्या? दुसऱ्याला काहीतरी शिकायला मिळेल किंवा दुसरा माणूस हसेल अशा गोष्टी सांगत, बरोबर आहे की नाही? त्यामुळे काहीतरी शिकायला मिळेल अशी तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगतो. एक साधू महाराज असतात, त्यांच्याकडे 2 जण येतात. ते म्हणतात की आम्हाला ना आनंद मिळत नाही, काहीतरी छान आम्हाला समाधान मिळेल, आनंद मिळेल, छान एक दिवस जाईल असं आम्हाला काहीतरी सांगा ना. तर एकाला विचारतात तुला काय वाटतं कशामुळे? तो म्हणतो मला काय सगळंच आवडतं. मला झाडाकडे बघायला पण आवडतं, मला आकाश पण आवडतं. तो म्हणतो की हा जरा याला काय माहितीच दिसत नाही. दुसरं तुला काय वाटतं? तो म्हणतो मला खूप पैसा मिळाला ना तर मी सुखी होईल. तो म्हणतो नक्की? तो म्हणतो हो असं मला वाटतं. म्हणजे मग एक आयडिया करूया, तुम्हाला दोघांना मी 1-1 लाख रुपये देतो. एक दिवसभर 1 लाखाचं काय करताय बघा तुम्ही, आणि कोण जास्त सुख मिळवतंय, कोण जास्त आनंद मिळवतंय, कोणाला समाधान मिळतंय, कोणाच्या चेहऱ्यावर हसू येतंय आपण बघूया. हा तर लगेच पैसे घेतो. दुसरा म्हणतो की बरं द्या बाबा मी बघतो. ज्याला पैसे खूप हवे असतात तो घेतो. आधी काय करतो, अर्धा दिवस तर त्या 1 लाखाचे आपल्याला कसे 5 लाख करता येतील, 10 लाख करता येतील याच्यात त्याचं लक्ष असतं. तो म्हणतो 1 लाखांनी काय होणार, त्याच्यापेक्षा आधीच पैसा वाढवूया. तो लॉटरी खेळतो, आधी हारतो, मग जिंकतो, मग अजून काय करता येईल. कोणाला म्हणतो चल मी तुला थोडे पैसे वापरायला देतो 1 तासासाठी, मला अजून दे पैसे. असं करत करत दुपारपर्यंत 1 लाखाचे 2 लाख करतो. आणि 4 वाजल्यानंतर म्हणतो आता काय बरं खरेदी करू. एका दुकानात जातो. तो म्हणतो नाही ह्याच्यापेक्षा त्या मॉलमध्ये जातो. मग मॉलमध्ये जातो, ह्याच्यापेक्षा म्हणतो असं करतो इकडनं दुसऱ्या मॉलमध्ये जातो. असं करत तो फिरत राहतो. 1-2 गोष्टी घेतो. त्याला कळतच नाही आता काय करू आणि काय नको पैशाचं. खावं चांगलं तर तो म्हणतो नाही खाण्यात कुठे वेळ घालवायचा, त्याशिवाय चांगली चांगली खरेदी करूया. शॉपिंग करायला जातो, चांगले कपडे घ्यायला जातो. त्याला वाटतं ह्याच्यापेक्षा भारी कपडे घेऊ, आपलं एवढा पैसा आहे तर हे कसले साधे कपडे. असं करत तो दिवसभर फिरतो. हा दुसरा माणूस असतो ना, हा 1 लाख रुपये घेऊन निघतो. जसा तो रस्त्यावरनं चालायला लागतो त्याला एक मित्र भेटतो. तो म्हणतो अरे कसा आहेस? तो म्हणतो अरे माझ्याकडे तर पैसे आहेत ना, तर मला काहीतरी काय करावं कळत नाही. तो म्हणतो अरे ते सोड रे, एक मस्त ना नाटक लागले, नाटक बघायला येतोस? फक्त 20 रुपये तिकीट आहे. तो म्हणतो अरे नाटक बघण्यात वेळ कशाला घालवायचा आहे, माझ्याकडे पैसे आपण मजा करूया. तो म्हणतो अजून नाटक बघूया, मग बघूया काय करायची मजा. तो म्हणतो ठीक आहे बाबा चल. तो नाटक बघायला जातो. त्याला नाटक इतकं आवडतं तो विसरूनच जातो की आपल्या खिशात 1 लाख रुपये आहेत. छान नाटक बघत बसतो. मग तिथेच बाहेर येतो, मस्त वडापाव खातो, ताक पितो. मित्र म्हणतो की अरे तुला माहिती आहे का मस्त गाणं लागलं तिथे, ऐकायचं तुला? गाणं ऐकत दोघं उभे राहतात कमांडवाच्या इथे. असं करत करत परत संध्याकाळ येते, रात्र येते. एका मित्राची अशी अवस्था असते की काय करू आणि काय नको. आणि असे किती खर्च झालेले असतात, फक्त 150 रुपये.
किती? 1 लाखातले फक्त 150 रुपये. मी तुम्हाला खूप गणित नाही करायला लावत, पण 99,850 रुपये खिशात असतात आणि संध्याकाळ होते आणि दुसऱ्याने मात्र 2 लाख रुपये घेऊन तो फिरत असतो की हे घेऊ का, हे घेऊ का, हे घेऊ. असं करत थोडं शॉपिंग करू तर शेवटी त्या साधू महाराजांकडे दोघं जण 7 वाजता परत येतात. खूप पैसे हातात असलेला असतो ना, तो असा हिरमुसलेला असतो बिचारा, दमलेला असतो, इकडनं घाम येत असतो. साधू महाराज म्हणतात काय झालं? तो म्हणतो हे बघा माझ्याकडे किती पैसे आहेत. 1 लाखाच्या आधी मी 2 लाख केले, त्याच्यातले थोडे खर्च केले, थोडं शॉपिंग केलं, पण जेवायचं राहिलं. जेवायचंच राहिलं सगळ्या गडबडीत. कारण माझ्या डोक्यात काय होतं दिवसभर, या पैशाचं काय करू, हे वाढवू कसे, याच्यातनं शॉपिंग कसं करू. आणि दुसरा म्हणतो तुझं काय रे झालं? तर तो हसतो, तो म्हणतो अहो काय सांगू तुम्हाला, मी मस्त नाटक बघितलं, गाणी ऐकली, मित्रांबरोबर गप्पा मारल्या, मग वडापाव खाल्ला, मग ताक प्यायलं, मग एका ठिकाणी मस्त थाळी खाल्ली आणि माझे फक्त 150 रुपये खर्च झाले. मला काय खर्चच नाही करता आलं तरी मला मजा आली हो दिवसभर. मी दिवसभर इतकी मजा केली, मला नको ते पैसे घेऊन टाका तुम्ही. 99,850 परत देतो. आणि हा माणूस म्हणतो की मी आज जेवलो पण नाही, मला जेवायला तरी देता का थोडं? साधू महाराज म्हणतात घे बाबा फळं खा. तर साधू महाराज त्या दोघांना विचारतात की तुम्ही या आजच्या दिवसातनं काय शिकलात? तेच मी तुम्हाला विचारतो, मी काही साधू महाराज नाही, पण मी तुम्हाला विचारतो तुम्ही काय शिकलात या एका दिवसातनं त्या 2 मित्रांच्या? कोण सांगेल मला? आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानावे. असं असतं का कधी कधी की आपल्या खूप नुसतं आपल्याला 4 मैत्रिणी बसून गप्पा मारायला त्याला काय पैसे लागतात का? नाही. आपल्याला छान डोंगरावर फिरायला जायला पैसे लागतात का? नाही. त्या माणसाचं काय झालं सांग, त्याच्याकडे पैसे होते, त्या माणसाचं काय झालं त्या दिवसाचं? त्यांनी फक्त वाढवायचा प्रयत्न केला पैसे. जर त्यांनी म्हणजे इतरांना वाटण्यात वगैरे त्यांनी स्वतः एन्जॉय केला असतं तर म्हणजे त्याला पण गंमत वाटली असती आणि इतरांना पण. म्हणजे जरी त्यांनी एखाद्या भिकारीला जरी मदत केली असती तर ते खूप मोठं मानलं झालं असतं. म्हणजे त्याचं काय झालं जे आजच्या जगामध्ये सगळ्यांचं होतं की माणूस पैसा मिळवतो, साठवतो, वाढवतो, याचा विचार करत 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 मजा करायची राहून जाते, आनंद घ्यायचा राहून जातो. अजून कोण बोलेल? ज्यांच्याकडे पैसे असतात ते कधीच आपल्या जीवनात सुखी नसतात. ज्यांच्याकडे पैसे नसतात ते हर वेळेस आनंदामध्ये असतात. आणि असं नाही वाटत मला. कितीतरी लोक असतात की ज्यांच्याकडे गरिबीमुळेच त्यांना त्रास होतो. हे मान्यवर आहे असं वाटतं का तुला? मी सुद्धा गरीब आहे, पण माझ्या जीवनात आता खूप आनंद आहे. ते तुझ्या चेहऱ्यावरच दिसतं इतकी तू छान हसतेस. पण ते गरीब किंवा श्रीमंतीवर अवलंबूनच नसतं, ते माणूस कसा विचार करतो त्याच्यावर असतो. हो ना? तू कसा विचार करतेस का? तुला सगळ्यात छान कशाने वाटतं? माझ्या आई वडिलांना भेटल्यावर मला खूप आनंद. व्हेरी गुड. मग त्याच्यासाठी काय पैसे लागत नाहीत आपल्या आई वडिलांना भेटायला कोणाला? अजून कोण बोलणार आहे? ज्याच्याकडे पैसे असतात ना त्याला लय भीती वाटत असते कधी कधी का माझे पैसे चोरीला जातील. तो रात्रीतून झोपत सुद्धा नाही कधी कधी. पैसे घेऊन झोपत असतो आणि त्याला म्हणजे असे नाही का धाक पडतो, कोणी डाका घालीन पैसे, त्यामुळे तो सुख समाधान नसतो. करेक्ट. एकदम त्यांनी बरोबर मुद्दा काढलेला आहे. एक खूप छान शेर आहे की मी सुखाला पाळले बांधून दारी माझी या, ते सुखाने झोपले मी गस्त द्यायला लागलो. तर ते सुख एकदा झोपून राहिलं की आपल्यालाच गस्त द्यायला लागते. त्यामुळे फार पैसा, फार संपत्ती येऊन जर ती उपभोगलीच नाही त्याचा काय उपयोग आहे? बरोबर आहे ना? त्यांनी फार चांगला मुद्दा काढला की लोक घाबरतात मग जास्त. या सगळ्यांशी बोलून एक गोष्ट मला लक्षात आली, या सगळ्यांच्या डोक्यात हे खूप क्लिअर आहे जे माझ्या मित्रांनी संदीप खरेंनी म्हणलं आहे की स्वतःला विकून काय घेशील विकत, खरी खुरी सुखे राजा मिळती फुकट. तर या हवेत श्वास घ्यायला, डोंगरावर जायला, देवाला नमस्कार करायला, कोणाची आठवण काढायला, आपल्या शाळेची आठवण काढायला 1 रुपया सुद्धा लागत नाही. इथे इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे मला असं वाटतं की खरी खरी सुख आपल्याकडे असतील तर कशाच्याच मागे धावायची गरज नाही. यांच्याकडनं पुन्हा एकदा शिकायला मिळालं म्हणून तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. स्नेहालय मधल्या आयुष्याशी लढणाऱ्या मुलांशी आपल्या गप्पा चालू राहतीलच.
संवेदना जागा करणारा हा एपिसोड आहे. आणि या संवेदना ज्या अभिनेत्रीच्या खूप प्रखर आहेत, ती माझी मैत्रिणी जिने खूप संवेदनशील काम आजपर्यंत केलंय. ती आपली सगळ्यांची आवडती अभिनेत्री आणि माझी मैत्रीण विभावरी दीक्षित देशपांडे आपल्याबरोबर आहे. हाय विभा. आहे. तर छान वाटतंय. आपल्या घरची लोक मधली सुट्टीत आली की मी खूप जास्त खुश असतो. आणि आपल्या शाळेत आणि आपल्या शाळेत त्यातून इथे म्हणजे आपल्या शाळेतली प्रार्थना चालायची. मी अनेकदा इथे उभं राहून प्रार्थना म्हणलेली, तूही म्हणली असशील. तर आज खूप वर्षांनी तू शाळेत आली असशील, शाळेत विषयी बोलायला, कदाचित चीफ गेस्ट म्हणून वगैरे आली असशील नक्की. तर पटकन आज इथे जेव्हा शाळेकडे तू बघतेस, काय आठवतं? एकतर इथनं जेव्हा मी फिरत होते तेव्हा मधली 15 वर्ष 16 वर्ष नाहीच आहेत असा एक मला फील आहे. कट्टू आपण म्हणतो ना, तसं आम्ही इथेच असायचो. आणि तेव्हा आत आल्या आल्या मला पहिली गोष्ट एक जाणवली म्हणजे किती मोठी वाटायची शाळा. आणि आता एकदम वाटतं की किती किती छोटी आहे. आपण मोठे होतो, पर्स्पेक्टिव्हचा हा मुद्दा आहे. कदाचित ते घसरगुंडी सारखं असतं की आपल्याला तिची अशी वाटणारी घसरगुंडी असते. एक मला खूप तुझ्याबद्दल वेगळा मुद्दा वाटतो की तू लहान मुलांसाठी खूप छान छान नाटकं लिहिलीस, ग्रिप्स थिएटरच्या निमित्ताने. चिंटूचं पण लेखन तू पहिल्या भागाचं केलं, तर दुसऱ्या भागाचं करतेस. तर तुला तुझं बालपण आणि हे तू लहान मुलांविषयी लिहितेस, त्याच्यात असं वाटतं तुला की तुझ्या लहानपणातले काही प्रसंग, काही तेव्हाचे विचार किंवा काही राहून गेलेल्या गोष्टी तुझ्याकडनं आपोआप लिहिल्या जातात? निश्चित. कारण एक तर माझं बालपण खूप समृद्ध होतं असं म्हणायला हरकत नाही. इमोशनली, कल्चरली खूप चांगल्या गोष्टी वाचल्या, पाहिल्या. आणि एक ज्याला व्हॅल्यू सिस्टीम आपण म्हणतो ना, ती घराबरोबर शाळेत पण खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड झाली. की काय चांगलं काय वाईट हा शहानिशा करण्याची शक्ती, सदसद विवेकबुद्धी ही घराने जेवढी दिली तेवढीच शाळेनी आणि शाळेच्या शिक्षकांनी पण दिली. त्यामुळे दृष्टी आयुष्याबद्दलची, जगाबद्दलची निर्माण होणं हे नकळत त्या वयात सुरू झालं. आणि त्याचबरोबर लहान असताना ज्या गोष्टी आपल्या राहून गेल्या किंवा या गोष्टींचा विचार आपल्या बाबतीत झाला नाही असं जे आपल्याला वाटत असतं. अशी कुठली गोष्ट वाटली तुला? उदाहरणार्थ एखाद्या मुलाविषयी, लहान मुलाविषयी ज्याला आपण जजमेंटल होणं म्हणतो ना, की ही अशी आहे म्हणजे ही हेच करू शकेल. म्हणजे मी छोटंसं उदाहरण म्हणजे मला गॅदरिंग मध्ये घ्यायचं नाहीत कधी, अगदी लहानपणी. आणि मला कळायचं नाही की का मला घेत नाहीत. मला उत्तम पाठांतर आहे, मी सर्व नाटकं मला पाठ असायची. आणि खूप काळ मला कळायचं नाही की मला का घेत नाहीये. आणि त्याच्यामध्ये कोणाचं काही वाईट इच्छा किंवा वाईट हेतू असतो असं नाही, पण एक पॅटर्न माझ्याला आणि मला कळायचं नाही. आणि मी थोडी मोठी झाल्यावर एकदा वर्गात एक बाई आमच्या दुसऱ्या बाईंशी सहज बोलत होत्या की आपण असं करू मी की गोऱ्या गोऱ्या सगळ्या मुली आपण, गोऱ्या गोऱ्या लांब केसाच्या मुली आपण घेऊया. आणि तेव्हा मला असं झालं की मला तेव्हा कळलं की आपल्याला का घेत नाहीत नाटकात. तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली त्या काळात पण. तर मला एक जे मला वाटतं की लहान मुलांच्या बाबतीत ते मूल जसं आहे त्या सकट त्या मुलाला ऍक्सेप्ट करणं आणि त्यात काय चांगलं आहे हे ओळखून त्याला प्रोत्साहन देणं हे खूप महत्वाचं आहे अगदी लहानपणी. तर ह्या काही गोष्टी जेव्हा मी माझ्या मुलीला वाढवते किंवा मी आता लहान मुलांसाठी काम करते तेव्हा मी या प्रकर्षाने लक्षात ठेवते आणि ते अंमलात आणते. एवढं नाही. क्या बात. अजून एक फार वेगळा मुद्दा माझ्या डोक्यात आला की आपण आता वाचनाची काय बोंब लागली मुलांची आपण म्हणतो. तुमचं घरचं स्वतःचं इतकं मोठं पुस्तकाचं दुकान की अगदी जुनी जुनी पुस्तकं, सगळे इंटरनॅशनल बुक्स त्याच्यामध्ये आहेत. अशी असं तुमचं, तर त्याचं तुझ्याशी काही काय नातं होतं की तू जाऊन अशी बघत बसायचीस पुस्तकांकडे? खूप जवळचं. कारण मला आठवतं की लहानपणी माझी आई माझ्यासाठी पुस्तकं आणायची, असं गठ्ठे आणायची आणि मी ती एका दिवसात असा गठ्ठा रचायचे आणि इथे वाचलेल्या पुस्तकांचा गठ्ठा रचत जायचं. आणि ती लिटरली 2 दिवसात पुस्तकं संपायची. आणि आईला म्हणायचे आता, तर आई म्हणायची हिला पुरवू कुठनं पुस्तकं. तर ते खूप होतं. आणि शाळेतही ते खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट झालं. हे मला खूप माझी आज भाषा चांगली असण्यामध्ये माझ्या आईचा आणि माझ्या घरच्या एका वातावरणाचा निश्चित एक हे आहे. पण मला आता 8वी 9वी 10वीत असताना आमच्या भटबाईंनीच एक खूप चांगली प्रथा आपल्या भटबाईंनी सुरू केली होती की त्या म्हणायच्या की प्रत्येक मुलीने वाक्प्रचार किंवा म्हण किंवा असं एक कुठली तरी लाईन घेऊन यायची, विचारून वाचून, आणि त्याविषयी प्रत्येकीने वर्ग सुरू व्हायच्या आधी बोलायचं. त्यामुळे त्या भाषेचं ज्ञान, तो विचार, तो मांडणं, या सगळ्या गोष्टी त्या काळात शाळेत खूप चांगल्या पद्धती किंवा उत्तम उत्तम कविता असायच्या. सिलेबसच्या व्यतिरिक्त ज्या कविता त्या वाचायला सांगायच्या, त्या वाचून दाखवायच्या. तर ह्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे माझ्या. मला वाटतं जे एक एक वाक्प्रचार वाचून यायचा किंवा चांगलं वाक्य आणि सांगायचं याच्यामध्ये
तुझ्याबरोबर ज्या मैत्रिणी होत्या त्यांना आपण बोलू. कारण तू इतकी गांभीर्याने बोलतेस सगळ्याविषयी की तू शाळेतली विभा कशी होती मला असं वाटतं मैत्रिणींशीच बोलायला लागेल. तर आपण बोलूया तुझ्या मैत्रिणी. हाय माधुरी, हाय मानसी, तुमचं स्वागत दोघींचं मधली सुट्टीमध्ये. आणि विभाना खूप गांभीर्याने सांगते की शाळेत मी असं खूप माझा असा विचार असायचा, माझं वाचन. आणि तर मला एक सांगा ना, तुम्ही शाळेत पण अशा डोक्यावर गॉगल चष्मे लावून बसायचा? अरे तसं मानसी म्हणाली जरा परवानगी दिली असती तर लावला असता तेव्हा पण. आता आम्हाला दूरदृष्टी आली आहे ना त्याला. तर मुळात ना मला आता विभानी ज्या चित्रपटातून पण जी विभा लोकांना माहिती आहे तर खूप सोशिक, पदर अशी तोंडाला लावून अशी तर स्वयंपाकघरात डोकावून बघतीये. ती खूप काय दंगेखोर आहे. तर ह्याच्याविषयी मला खूप ऐकायचं आहे की तुम्ही मुलींच्या वर्गातला वेगळा दंगा असतो, त्यांच्या खोड्या वेगळ्या असतात. आम्ही खूप दंगा करायचो, म्हणजे ऑप्शनच नव्हता आम्हाला. मी दंगा करण्यासाठीच शाळेत यायचो असाच होतं आमचं. मला विभा म्हटली की माझी एक पहिली आठवण जी इतकी ताजी आहे की कंपाऊंड मधनं बघायचं की विभा आली आहे का, नाही तर मी घरी जायचे. किंवा विभा असंच पहिली दुसरी तसं कंपाऊंड मधनं बघायचं माधुरी आली का, नाही तर ती घरी जायची बालशिक्षण मध्ये. बालशिक्षणमध्ये. पण तुला तेव्हा जर विचारलं असतं शाळेच्या काळामध्ये की विभा कोण होईल पुढे असं वाटतं, तू काय सांगितलं असतं? मला ती गायक होईल असं वाटत होतं. बघ सलीम, क्या बात आहे. विभा खरंच खूप मनापासून गायची आणि तेव्हा तिच्या गाण्यामध्ये जे भाव असायचे ना ते तेव्हाही जाणवायचे. म्हणजे हे मला तिचंही कौतुक वाटतं आणि आमचंही कौतुक वाटतं. तुला भाव जाणवायचं. पण तुला काय वाटायचं, तुझा अंदाज काय होता शाळेत? मला ती खूप उत्तम लेखिका आणि दिग्दर्शक होईल असं कायम वाटायचं. कारण आम्ही पुढच्या काळात कारण आम्ही 7वी 8वी 9वी नाही पण ती गाते खरंच खूप सुंदर. म्हणजे मला चांगली गाते. तर एक अजून एक मुद्दा मला असं वाटतं विभा की तुला मी जसं मगाशी म्हणलं की काही काही शाळेतले असे मुद्दे असतात ना की जे कायम लक्षात राहतात. असं वाटतं की हे आपण तेव्हाच आपण हात वर करायला पाहिजे होता, हे आपण सांगितलंच नाही शाळेमध्ये, किंवा आपण उगीच मागे राहिलो. तर तसं काही शाळेतलं आठवतंय की एखादा प्रसंग की ज्याने, जसं तू मगाशी गॅदरिंगचं सांगितलंस की त्या टिपिकल गोऱ्या लांब केसवाल्या मुली चला असं. शिक्षण पद्धतीविषयी मला सांगायला आवडेल. उदाहरणार्थ माझंच एक हे म्हणजे मला गणित हा विषय कधी आला नाही आणि ह्याला या दोघी साक्षी, कारण हिचं उत्तम होतं त्यामुळे हिच्याकडनं गणित समजून घेणे, सोडवून घेणे वगैरे आम्ही करायचो. मी तर करायचंच. पण मला आठवतंय की मी पहिली का दुसरीत असताना वजाबाकी शिकवतात ना, तर ते फळ्यावर वजाबाकी ते लिहून करायची. तर हातचा घेणं बिणं हे खरंच अवघड आहे. आता आज माझ्या मुलीला शिकवताना पण मला कळतं की खूप अवघड आहे. तर मला सोडवायला बोलवलं आणि मी गेले, तर मला ते कन्फ्युज झाले, मला आलं नाही. तर सगळा वर्ग हसला आणि मी वळून त्यांना सांगितलं की मला येतंय. आणि मी इतकी घाबरले होते की मला ते जमलं नाही. तर मला शिक्षिका खरंच आठवत नाही, पण त्यांनी मला एक वर्गासमोर एक फटका मारला. आता त्यांचा त्या वेळची पद्धतीच तशी होती, छडी लागे छमछम विद्या ही गमगम म्हणतातच. पण त्यामुळे ती जी भीती बसली ना ती आज तागायत गेली नाहीये. तर मला तेव्हाही सांगावं असं वाटायचं, हे मला आठवत आहे की खूप पोएटिक वाक्य मला सुचलंय की एक खूप चांगलं आहे की तुला वजा करणं कधी आलंच नाही, तू वाढवतच गेली. मस्त. पण मला ते वाटतं की मला गणित येत नसेल तरी माझी भाषा चांगली आहे. तर मला सगळ्यांना गणित आलंच पाहिजे असं नाहीये, जेवढं यायला पाहिजे तेवढं ठीक आहे. तर अशी एक थोडी चाइल्ड सेंट्रिक हे असावी असं या शब्दात कधी म्हणता आलं नाही, तेव्हा वाटतही नाही. पण असं वाटायचं की माझं ऐका ना काहीतरी, मला पण काहीतरी थोडं वेगळं आहे. पण तरी हायस्कूलमध्ये ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली की आपला वेगळेपणा आपल्या शिक्षकांना लक्षात येतोय. त्याचं कौतुक. माझं इंग्लिश उत्तम होतं आणि आमच्या पाटीलबाई इंग्लिश शिकायच्या, त्या खूप कडक होत्या, सगळे त्यांना घाबरायचे, पण मी त्यांची लाडकी होते कारण माझं इंग्लिश अतिशय उत्तम होतं आणि त्यांना त्याचं खूप कौतुक होतं. त्यामुळे हिला गणित येत नसलं तरी हे पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी समजून घेतलं माझ्या बाबतीत. अजून एक मुद्दा मला वाटतं ना की आपण शाळेच्या काळामध्ये एकूण त्या वयामध्ये आपल्याला खूप कोणीतरी कोणाविषयी आदर असतो, खूप कोणाकडे तरी आपण काहीतरी शिकलेलो असतो, पण त्याला बोलून दाखवत नाही. किंवा उलटही असतं की आपण ना फार नकळत कोणाला तरी दुखवतो आणि आपल्याला खरंच सॉरी म्हणायचं असतं, पण ते पण आपण म्हणत नाही. या दोन्ही गोष्टी मधली सुट्टीच्या निमित्ताने तुला करायच्या असतील तर बघ, कारण जगभरात लोक ऐकतात. मी 8वी 9वीत असताना मी सत्यदेव दुबेंची वर्कशॉप्स केली होती आणि खूप काही बेसिक गोष्टी मी तिथे शिकले होते. आणि त्यावेळेला भटबाई शाळेत एक नाटक बसवत होत्या आणि त्याची 8-10 दिवस तालीम, त्यांनी कास्टिंग फायनल केलं नव्हतं आणि त्यांनी 8-10 दिवस तालीम केली. आणि त्यामध्ये मला जे वाटत होतं की ही भूमिका आपल्याला
मिळणार आणि ही माझीच. इथे त्यांनी मला कास्ट नाही केलं, पण त्यांनी एक वेगळी कॅरेक्टर बिल्ड केली माझ्यासाठी आणि मला म्हणलं की ती तू कर. पण मला तेव्हा काहीतरी डोक्यात हे झालं होतं की आय डिझर्व दिस, पण मला ते दिलं गेलं नाही आणि म्हणून मी गेलेच नाही दुसऱ्या दिवशीपासून तालमीला. आज मला मागे बघताना एक एथिक्स म्हणून ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे हे मला आज जाणवतं, पण तेव्हा मी लहान होते आणि मला ते लक्षात नाही आलं. आणि ती गोष्ट कारण आज आपण थिएटर एथिक्स वगैरे मोठी किंवा हे मोठी मोठी नावं त्याला देतो, पण ही मुळात पहिली शिस्त आहे की दिग्दर्शक जे तुमच्याकडनं त्याची जी अपेक्षा असेल त्याला तुम्ही सरेंडर व्हायचं असतं. ते दिग्दर्शक म्हणूनही मी त्यांना झाले नाही आणि मी विद्यार्थी म्हणूनही त्यांना झाले नाही, जे अत्यंत गैर आहे माझ्यामध्ये. आणि या निमित्ताने मी त्यांना त्याची माफी मागितली. सो स्वीट. नाही, आणि काय असतं माहितीये, आज हे सांगून तुला तुझ्या मनातला एक कोपऱ्यात जो एक कुठेतरी एक बारीक अशी गाठ होती ना, ती मोकळी झाली. त्यामुळे हे खूप छान झालं की तू बोललीस. तर आता आपण एक मस्त तुमच्या शाळेतलं समूहगीत, आपल्या शाळेतलं समूहगीत ऐकूया, ज्याचं तुम्हाला बक्षीस मिळालं असेलच मला खात्री. पर्वतानो दूर भारे सागरानो दूर भारे उघडले मी दार माझे मानवानो आत यारे पर्वतानो दूर भारे. क्या बात. तुम्ही मुलं जशी स्वप्न बघतात तसे तुमच्या आईवडीलही बघतात. तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य इन्शुअर करण्यासाठी जर गुंतवणूक करायची असेल तर SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघूया. स्नेहालयमधल्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी आणि इथल्या शिक्षकांशी म्हणजे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे. पण सगळ्यात आधी असं काहीतरी इथे सुरू व्हावं, एक वेगळा उपक्रम करावा हे ज्यांच्या डोक्यामध्ये आलं त्या गिरीश कुलकर्णी सरांपासून मी सुरुवात करतो. सर नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे मधली सुट्टीमध्ये आणि खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून, कारण मुळात ही प्रेरणा कुठून तुम्हाला आली, कारण इतकं वेगळं आणि इतकं मोठं काम आहे तुमचं. महाविद्यालयीन आयुष्यात शिकत असताना नगरमधल्या लालबत्ती भागामधली जी परिस्थिती आहे ती मला पाहायला मिळाली आणि तिथल्या महिला आणि मुलांची परिस्थिती बघून असं वाटलं की या जागी जर माझ्या कुटुंबातली कोणी व्यक्ती असेल तर मला काय वाटेल. आणि त्यातून एक प्रेरणा झाली की आपण काहीतरी करायला हवं आणि ते या समाज घटकांसाठी करायला हवं, कारण हा आजवर खूप वंचित राहिलेला, ज्याच्याविषयी खूप गैरसमज आहेत आणि उपेक्षा ज्याची केली जाते, घृणा केली जाते, असा हा सगळा समुदाय. आणि जर संधी मिळाली तर या समाज घटकांचं सुद्धा जीवन बदलू शकतं. या प्रेरणेमधून या स्नेहालय संस्थेची स्थापना 1989 साली मी केली. आणि आता इथे किती विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत? इथे साधारणतः 350 विद्यार्थी विद्यार्थिनी निवासी आहेत आणि याशिवाय आमच्या इथे HIV बाधितांसाठीचं हॉस्पिटल आहे. तसं एकूण कॅम्पसमध्ये 400 लोक राहतात. अच्छा अच्छा. आणि त्याच्यापैकी काही एकदम हुशार चुणचुणीत विद्यार्थी विद्यार्थिनी इथे आहेत. हो. तर आता मी जरा मुलांशी पण आधी बोलतो, मग आपण ताईंकडे वळूया. तुम्ही मला सांगा की तुम्हाला जर अजून 10 वर्षांनी कोणी विचारलं, अजून 5 वर्षांनी विचारलं की स्नेहालयाने तुम्हाला काय दिलं नेमकं, मी काय सांगाल? आम्हाला स्नेहालयाने आई वडिलांसारखं सगळं प्रेम दिलं, जे आम्हाला कोणी बाहेर देऊ शकलं नाही, ते सगळं स्नेहालयाने आम्हाला दिलं. असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याच्यासाठी शब्दच नाही. मला असं वाटतं हे याचं वैशिष्ट्य मला आज यांच्याशी बोलताना जाणवतं की फक्त एक शिक्षण किंवा ह्या पलीकडे जाऊन खूप इमोशनल अटॅचमेंट या सगळ्यांची आहे. तर मला वाटतं विद्यार्थ्यांशी मी बोलतो, कारण तुम्ही या सगळ्यांच्या बरोबर राहता, त्यांची काळजी घेता. पण तुम्हाला नुसती ड्युटी म्हणून न बघता त्याच्या पलीकडे तुम्हाला याच्याकडे नक्कीच बघायला लागत असेल की ड्युटी करून नुसती ही नाही ना, त्याला आईचं पण पात्र निभावच लागतं. आता काही मुलांना आई नसतं, ते जर आपल्याला आई म्हणलं तर आई त्याला म्हणता येत नाही ना, तुम्हाला आई कसं काय बोलतो म्हणून. खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इतकं साधेपणाने सांगताय, पण कोणाच्या आई होणं हे जितकं पुण्याचं आहे तितकं अवघडही आहे. ते आपलं भाग्य समजायचं. आई वडिलांनी जे पुण्य केलं ते आपल्या याला आलं. त्याच्यामुळे एवढीच विनंती सांगायची मुलांकरता, कुणी पण आई म्हणा,
छानपैकी राहा एवढंच माझं पण सांग. गंमत अशी तुम्ही म्हणता की भाग्य असावं, पण अनेकदा असंही होतं की ज्या कुमारी माता आहेत किंवा ज्यांना स्त्री भ्रूण हत्या म्हणून ज्यांना स्वीकारलेलं नाहीये, अशी पण लहान बाळं इथे येतात. तर ह्याच्यात मुलांची रिॲक्शन कशी असते पहिल्यांदी? सुरुवातीला आपली आई आणि आपलं वातावरणातून इथे यायला मुलं नाखुश असतात, कारण पूर्ण नवीन अनभिज्ञ वातावरण असते इथलं. परंतु ज्या वेळेला ते येतात, कधी कधी पळून जातात, कधी कधी त्यांना परत आणावं लागतं घरी जाऊन समजावून सांगून. या फेजमधनं मुलं हळूहळू इथे रुळतात आणि जसं विद्याताई आहेत आणि इतर सगळा केअर टेकिंगचा स्टाफ आहे, तर स्नेहालय त्यांचं हळूहळू घर, परिवार, आशा बनत जातं आणि इथे जे त्यांना भावनिक त्यांचं सुपोषण होतं. माझ्या मते त्यामुळे खऱ्या अर्थाने मुलं अशी भावनिक दृष्ट्या या संस्थेशी, जागेशी, इथल्या माणसांशी बांधली जातात. खूप छान शब्द आहे. नुसतं पोषण नाही, सुपोषण होतं त्यांचं, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही ज्या इकडनं एखाद्या, आता इथे 3री पर्यंत शाळा आहे, दुसऱ्या शाळेमध्ये जाता, बाहेरचे विद्यार्थी आणि तुमची इंटरॅक्शन जेव्हा होते तेव्हा काय प्रश्न येतात? जेव्हा मी बाहेरच्या शाळेत गेले तर त्यांनी पहिले मला विचारलं, तू कुठे शिकते? तर मी म्हटलं मी संस्थेत शिकते. ते म्हणे तू संस्थेत शिकते? ते म्हणे माझे मम्मी पप्पा पण मला म्हणतात की नाही का, तू आगाऊपणा केला तर तुला संस्थेत टाकून देईल. मी म्हटलं घरापेक्षा मला संस्था खूप चांगली वाटते. तर आता ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या उलट म्हणतात की तुझं खूप भाग्य आहे की नाही का, तू स्नेहालय संस्थेत आहे. काही वेळेस असं होतं की नाही का, बाहेर मुली जातात शिकायला, पण संस्थेतल्याच मुलींचे कधी कधी म्हणजे असे भांडणं झाले की मग त्या मुली बाहेरच्या मुलींना सांगतात की नाही का, ही मुलगी अशी आहे तशी आहे, हिला गोळ्या चालू आहे वगैरे. मग त्या बाहेरच्या मुली विचारतात तिला नाही का, खरंय का असं तसं वगैरे नाही का. कधी ती हा म्हणती, काय काय वेळेस तिला असा प्रश्न पडतो की नाही का, जर मी सांगितलं तर नाही का माझ्या मनाला वाईट वाटतं आणि त्यांना पण असं वाटतं की ची मी अशा घाण मुलींसोबत राहते वगैरे. बाहेरच्या मुलींनी किंवा इथंच राहणाऱ्या मुलींनी असं काही सांगू नये की नाही का, भांडणं झाले तरी पण की नाही का या मुलीला HIV वगैरे. सगळ्यांनी नाही का काय म्हणतो एकोप्याने राहावे. किती छान बोलली आणि किती छान हसली. काय माहितीये का, तू हे सगळं सांगून तुझे छान हसलीस ना, ते हसू 10 करोड रुपयाला पण मिळत नाही. बाया हा प्रश्न आहे. बरोबर आहे नुसतं इतकं प्रसन्न. आपण लाजवंतीशी पण बोलूया की तुम्ही या मुलांना शिकवणं वर्गामध्ये, तर त्यांना त्यांच्या थोडं कलानी घेऊन किंवा वेगळा, नक्कीच हा प्रवास इतर कुठल्याही शाळेतल्या शिक्षिकेपेक्षा नक्की वेगळा असेल. नक्कीच वेगळा आहे, कारण ही जी मुलं आहेत यांना सपोज सिलेबस मध्ये एखादा फॅमिलियर जर काही घटक आला तर तो शिकवणं फार मुश्किल जातं अशा वेळेस. तर ते छोटी छोटी गोष्ट विचारायला लागणार, आई बाबा, मग त्या सगळ्यांची जडणघडण करून तो घटक शिकवणं तसं मुश्किल जातं. पण त्यांना आपण स्वतःच घरातले एक आहोत असं दाखवून जर तो शिकवला, ज्या गोष्टी एरवी आपण गृहीतच धरतो की हे माहितीच असणार मुलांना, ते प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी लागते आणि ते आम्ही तसा प्रयत्न करतो. अचानक जर ते म्हटले नाही हे इथं स्टॉप दुसरं घ्यायचं, तर आम्ही ते पण करतो, कारण आम्हाला मुलांचा कल शिकवताना त्यांचा कल मेन असतो, तोच लक्षात घेऊन शिकवतो आम्ही. असं वाटतं का की यांच्या मनात येणारे प्रश्न, सगळ्यांनाच मी विचारतो कारण तुम्ही सगळेच हे ऐकत असाल, की मनात येणारे प्रश्न, शंका ह्या पण वेगळ्या असतात, विचार करायची पद्धत वेगळी असते, उद्याकडे बघायची पद्धत वेगळी असते, असं तुम्हाला जाणवलं? मला वाटतं की वेगळी असते थोडीशी पद्धत, कारण की मुलं ज्या परिस्थितीमधनं इथे येतात तिथे एकूण आयुष्याबद्दल फार आशावादी दृष्टिकोन त्यांचा नसतो सुरुवातीला. आणि सुरुवातीला त्याला ड्रायव्हर व्हायचं असतं, रिक्षा घ्यायची असते, म्हणजे तुम्ही जो विचारलं पानाची टपरी टाकायची असते, तिथपासून ते डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी, पोलीस खात्यामध्ये अधिकारी, या प्रकारच्या महत्वाकांक्षा अशा हळूहळू इथे येऊन विकसित होत जातात आणि त्याच्यामध्ये शिक्षणाची भूमिका खूप महत्वाची असते. आणि आता काय झालंय की जे खास करून HIV बाधित मुलं आहेत त्यांच्या अँटीरिट्रोव्हायरल उपचारांच्यामुळे त्यांच्यामध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास आहे. तुम्हाला इथे फरकच कळणार नाही की हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. त्यांचा आत्मविश्वास सारखाच आहे, जगण्याचा आशावादी दृष्टिकोन पण सारखाच आहे. या मुलांमध्ये आयुष्यातल्या प्रश्नांशी झगडण्याची अपार क्षमता असते आणि त्यांना जर तुम्ही असं रस्त्यावर कधी सोडून दिलं तर बाकी नॉर्मल कुटुंबातली मुलं मुळमुळ रडत बसतील, माझ्या आई कुठे, माझे बाबा कुठे. आमची मुलं रडणार नाहीत कधीच, ते त्यांचा मार्ग बरोबर शोधतील, जिथं त्यांना जायचं असेल तिथं ती पोहोचतील. तर हे रस्त्यावरच्या विद्यापीठात आमची मुलं आधीच शिकलेली असतात, नंतर ती शाळेत शिकायला जातात, म्हणून हे शक्य. तुम्हाला सगळ्यांना बाहेरची जी मुलं आहेत की जे खूप चकचकीत गाड्यांमधनं खूप मोठ्या मोठ्या शाळांमध्ये जातात, ज्यांचे आई वडील त्यांचा प्रत्येक छोटा हट्ट पुरवतात,
प्रत्येक गोष्टीला त्यांच्या हो म्हणतात, त्यांना मोठी मोठी खेळणी आणून देतात, तरी ती मुलं हट्ट करतात आई वडिलांकडे, आई वडिलांशी नीट वागत नाहीत. त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? या बाबतीत एकच सांगणं आहे की आई वडील ही जीवनातली सर्वात अनमोल गोष्ट आहे. आणि प्लीज की तुम्ही त्यांच्याशी असा हट्ट करत असाल की तू जर मला हे दिलं नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही, की जीव देईल, परंतु आई वडील जर आपल्यावर एकदा रुसले ना ते परत आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि जिथपर्यंत आई वडिलांचा प्रश्न आहे ते हिरे मोती यांच्यापेक्षा सुद्धा खूप अनमोल येतं, आपल्या जीवनापेक्षा सुद्धा जास्त. व्हेरी गुड. अजून कोणाला बोलायचं या विषयावर? आपण ज्यावेळेस आई वडिलांना हट्ट करतो ना तेव्हा करायला नाही पाहिजे. कारण की आपण असं जर म्हटलो देवा मला चॉकलेट दे हातात तर लगेच तो पाडणार नाही. की कारण आपण जर आई वडिलांपाशी गेलो आणि त्याला म्हटलं तू चॉकलेट दे माझ्या हातात, ते लगेच तुला 2 चॉकलेट फ्री देतील. पण त्यांना हट्ट नाही केला पाहिजे. कारण की ज्यांना आई वडील नसतात ना त्यांना खूप पस्तावा होतं ते लेकरांना की अरे आपल्याला जर आई वडील असेल ना आपण केलं नसतं तसं. आता जसं गिरीश कुलकर्णी सर म्हणाले की रस्त्यावरच्या विद्यापीठात ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली ही मुलं आहेत, आता यांना शाळेतलं शिक्षणही मिळतंय, सुपोषणही मिळतंय भावनिक, खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जे मागाशी म्हणलं की बाकी सगळं आयुष्यात मिळवता येतं, पण श्रुतीच्या चेहऱ्यावरचं मागाचं जे हास्य होतं ते तुम्ही सगळं विकूनही तुम्हाला मिळणार नाही. ते स्नेहालयमध्ये आहे, म्हणून या संस्थेला आपण सगळ्यांनी सॅल्यूट करायला पाहिजे. आजपर्यंत या जादूच्या कांडीकडे छोट्या दोस्तांना आपण खूप काही मागताना बघितलं, ऐकलं, पण आज या शाळेतल्या मुलांचं आयुष्याशी लढणं बघितलं, त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास बघितला, त्यांची झुंज बघितली की खरंच असं वाटतं की ते काय मागणार जादूच्या कांडीकडे. कदाचित ही जादूची कांडीच त्यांच्याकडे काही मागेल. बघूया हा संवाद नक्की काय होतोय. जर मला ही जादूची कांडी मिळाली तर मी ही जादूची कांडी पूर्ण जगावर फिरवेल आणि या जगात जी काही गरिबी आहे आणि जे काही एड्सग्रस्त स्त्री महिला पुरुष असून ते त्यांना सर्वांना मुक्त करेन. जर मला जादूची कांडी मिळाली ना तर मी आकाशातले ग्रह तारे बघून येणार आणि मी स्वतः परी होणार. मला जर ही जादूची काठी भेटली तर मी नक्कीच या स्नेहालय संस्थेतील मुलांना आई वडील मिळून देईन व या जगात जेवढे काही स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार होत असून ते मी या जादूच्या काठीने थांबवण्याचा प्रयत्न करेन. ही जादूची काठी घेऊन आहे ना मी प्रथम नाही का देवापाशी जाईल आणि आजीला घेऊन येईन परत. कारण की माझी आई मला ना खूप ना बोलती, खूप मारते मला, त्याच्यामुळे मी माझ्या आजीपाशी जाईल आणि तिला परत घेऊन येईल. मला तरी जादूची कांडी भेटली तर मी स्नेहालयासारखे अनेक संस्था स्थापन करेन व आमच्यासारख्या अनाथ मुलांना मदत करेन. आणि आता वेळ आहे होमवर्कची. आज या शाळेमधल्या मुलांशी बोलताना मला खूप काही शिकायला मिळालं. आयुष्यात एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. मला खात्री आहे तुम्हालाही मिळाला असेल. मला लिहून पाठवा तुम्ही या मुलांकडनं काय शिकलात, ही शाळा बघून तुमच्या मनामध्ये काय आलं, काय शिकायला मिळालं. हाच या वेळेचा होमवर्क. या मुलांकडून मी काय शिकलो पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. मधली सुट्टी